रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल. मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता. दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात, लँडिंगच्या वेळी पक्षांचा थवा धडकल्यानं 179 प्रवाशांचा मृत्यू, कोरियन आणि रशियाचा मीडियाचा दावा. काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले. शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीनं वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्यानं अपघातही वाढले, प्रवाशांच्या वाहनातून उड्या. जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकाचं मोठं नुकसान. प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश. दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणात दावा फेटाळला. परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार, आणखी 3 गुन्हे दाखल. धाराशिवच्या मेसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ हल्लेखोराचा अजूनही छडा लागत नसल्यानं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. इंद्रायणी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्यानं प्रदूषण, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात.